दिनांक 3 मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत ट्रक नंबर WB 25M5023U यामध्ये केंद्र सरकारनं प्रतिबंधित केलेले मांगूर मासे भरून नगर मनमाड हायवे रोडवरील निमगाव बायपास रोड चौक येथून जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली। यानंतर पथकानं तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे व पोलीस अंमलदार यांना बोलावून घेऊन निमगाव बायपास रोडवर सापळा रचून हा ट्रक ताब्यात घेऊन त्यामध्ये खात्री केली असता ट्रकचे केबिनमध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचं आढळून आलं। ट्रकमध्ये मिळून आलेल्या इसमांना त्यांचं नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे स्वपन नियमडे वय 36 वर्ष राहणार बामनगंज थाना दत्तपुकूर जिल्हा बाराशाद पश्चिम बंगाल, मकबूल रॉफ सरदार वय 31 वर्ष राहणार मसलंदापूर निमतला तालुका गौडमा जिल्हा नॉर्थ 24 परगना पश्चिम बंगाल, कुतुब आयुब मंडल वय 35 वर्ष राहणार मंदिया थाना बदुडिया जिल्हा नॉर्थ 24 परगना पश्चिम बंगाल, मृत्युंजय मुकुल विश्वास वय 27 वर्ष राहणार हाबरा थाना हाबरा जिल्हा नॉर्थ 24 परगना पश्चिम बंगाल असं असल्याचं सांगितलंय। ताब्यातील इस्मांकडे त्यांचे ताब्यात मिळून आलेले मांगूर मासे कोठून आणले आहे व कोणाकडे घेऊन जाणार आहे याबाबत विचारपूस करता त्यांनी सदरचे मासे हे मिराज, त्याचे पूर्ण नाव माहीत नाही, याने पश्चिम बंगाल येथून भरून दिलेले असून ते खोपोली मुंबई येथे भाई, पूर्ण नाव माहीत नाही, याच्याकडे घेऊन जात असल्याची माहिती दिली। त्यानंतर पथकानं प्रतिबंधित मांगूर माशाने भरलेला ट्रक खात्रीकामी शिर्डी पोलीस ठाणे येथे नेऊन मत्स्य विकास अधिकारी प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांच्याशी संपर्क करून ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रकमधील माशांची खात्री करण्याकामी संपर्क केला असता प्रतीक्षा सुधाकर पाटेकर यांना दिनांक 3 मार्च रोजी शिर्डी पोलीस ठाणे या ठिकाणी येऊन नमूद ट्रकमधील माशांची खात्री केली असता त्यामध्ये प्रतिबंधित मांगूर मासे असल्याचा अभिप्राय दिलाय। ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाकडून 4 लाख रुपये किमतीचे 4000 किलो प्रतिबंधित मांगूर मासे व ट्रक असं एकूण 29 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून प्रतिबंधित मासे कायदेशीर प्रक्रिया करून नाश करण्यात आले आहेत। ताब्यातील इसमांविरुद्ध मत्स्य विकास अधिकारी सौ प्रतीक्षा सुधाकर पाटेकर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 160/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 223, 275, 35 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। नमस्कार। श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे। आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क। येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती। 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार। अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स। आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर। सुरक्षित गुंतवणूक, तज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स, सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर। साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण। आजच बुकिंग करा। मर्यादित प्लॉट्स उपलब्ध। कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती।